आज 9वा दिवस, 111 दिवस आपल्या हातात आता शिल्लक आहेत. टाईमलाईनमध्ये मागच्या वीकमध्ये आपण IR हा मुद्दा उचलला होता. या आठवड्यामध्ये आपण आता सोशल जस्टिसवर चर्चा करणार आहे. आणि GS2चा जो वेलफेअर स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स हा जो काही मुद्दा आहे, तो आपण आज आणि उद्या त्याची चर्चा करणार आहे. काही मुद्दे GS1चे पण मी या वीकमध्ये उचललेले आहेत. त्यातले GS2 वेलफेअर स्कीम्स आणि याच्यासाठी मी पुन्हा एका PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. विजन IASच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये सोशल जस्टिसवर त्यांनी जी PDF अपलोड केलेली आहे, खूप सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे. याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे युनिट 1 व्हल्नरेबल सेक्शन्स अँड वेलफेअर स्कीम्स फॉर देअर प्रोटेक्शन, याच्यामध्ये 1 पासनं 1.11 पर्यंतचे मुद्दे दिलेले आहेत. त्यातले 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 असे जवळपास 19-20 पेजेस आहेत. ते पेजेस तुम्ही आज वाचून काढा, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा आणि त्याच्यावर मी जो काही प्रश्न देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर आज देण्याचा प्रयत्न करा. उद्याच्या दिवशी आपल्याला 1.5 पासून 1.11 वर चर्चा करायची आहे. म्हणजे व्हल्नरेबल सेक्शन्स अँड वेलफेअर स्कीम्स हा जो काही मुद्दा आहे GS2 मधला, तो आपला या PDF मधनं कव्हर होणार आहे. प्रश्न पण देतो मी तुम्हाला आज. व्हॉट इज द इनव्हिजिबल लेबर ऑफ वुमेन? हाऊ डज द अनपेड वर्क डन बाय वुमेन ॲट होम अफेक्ट देअर पार्टिसिपेशन इन द इकॉनॉमी? महिलांचे अदृश्य श्रम म्हणजे काय? घरी केलेले अवैतनिक काम म्हणजे ज्याला वेतन महिलांना मिळत नाहीत, महिलांच्या अर्थव्यवस्थेवरील सहभागावर कसा परिणाम करते? 10 गुणांना आणि 150 शब्दामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्हाला त्याची PDF अपलोड करायची आहे. या शनिवारी या आठवड्यात सोशल जस्टिसवर जे जे काही कव्हर होणार आहे त्याच्यावरच्या तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांचं डिस्कशन होईल. या संबंधित आणखी एक AI जनरेटेड व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. खूप छान व्हिडिओ झालेला आहे तो. भारतातील महिला, आव्हाने आणि सक्षमीकरण. तो पण जरूर बघा.